जय 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 आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम। महाराज गणपती गणेश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव। महाराजांना तिथे उभं करायचं. पार्वती पते हर 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 हर। आगतम स्वागतम सुस्वागतम। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघोळे कला आणि महाविद्यालयाचे व्याख्यान देते प्राध्यापक डॉक्टर किरण नायक, त्याचप्रमाणे उपप्राचार्य डॉक्टर के सोनवणे सर, त्याचबरोबर आंबे सर, पगारी सर, त्याचबरोबर बेदारे सर, मधले मॅडम उगले सर, काळे सर, गावडे सर, पाटील सर, देशमुख सर, स्वागत करावं. NSS clap go. यानंतर आपल्या मराठी विभागाच्या मधल्या मॅडम ज्या आज NSS clap go. नमस्कार. अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो, त्यांना त्रिवार असं वंदन करतो. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघोळे महाविद्यालय ओतूर, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी शिवजन्म महोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे. खऱ्या अर्थानं आजचे व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर किरण जायभाई सर यांना आपण बुलढाण्यावरून 900 किलोमीटरवरून या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे, कारण ते एक इतिहासाचे गाढ अभ्यासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अभ्यास त्यांचा आहे. महाराजांचे वेगवेगळे गुण अंगीकारावेत यासाठी आपण या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलेलं आहे. मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही. आजचे व्याख्याते यांना आपण जास्तीत जास्त वेळ देणार आहोत. या ठिकाणी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, उपप्राचार्य, प्राचार्य सर्वच या ठिकाणी उपस्थित झाले. मी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये साजरा करत आहोत. या सोहळ्याच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्रजी अवघडे सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक आणि वक्ते म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर किरण शिवाजी जायभाई सर, त्याचबरोबर राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेमध्ये उपस्थित असलेल्या
आपल्याच महाविद्यालयातील मराठी विभागाच्या व्याख्यात्या डॉक्टर रोहिणी मदने मॅडम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर के.डी. सोनवणे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निलेश आणि या कार्यक्रमाच्या औपचारिकतेचा एक भाग म्हणून आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर किरण जायभाई सर यांचा मी परिचय करून देण्यासाठी आपणासमोर उभा आहे. तर डॉक्टर किरण शिवाजी जायभाई यांचं जे मूळ गाव आहे ते गाव सिंदखेड राजा. आपणास माहितीच आहे की सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊंचं जन्मगाव आहे. सिंदखेड राजाला मातृतीर्थ असं देखील म्हणतात. डॉक्टर किरण शिवाजी जायभाई सरांचं शिक्षण MA आणि MPhil पदवी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून पूर्ण केलेली आहे. त्यासोबतच त्यांनी B.Ed जे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर इथून पूर्ण केलेले आहे. त्याचबरोबर त्यांनी नेट JRF सह इतिहास विषयामध्ये परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्यासोबतच घोरपडे घराण्यावर त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने त्यांना PhD ही पदवी प्रदान केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत त्यांनी जवळपास 350 व्याख्यानं दिलेली आहेत. या 350 व्याख्यानांमध्ये त्यांच्या व्याख्यानाचे प्रमुख विषय छत्रपती शिवाजी महाराज जीवनचरित्र, छत्रपती संभाजी महाराज घोरपडे घराणे, त्यासोबतच राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर जवळपास 350 व्याख्यानं त्यांची पूर्ण झालेली आहे. असे महान अभ्यासू वक्ते त्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि आपण आपणा सर्वांना त्यांना ऐकून घ्यायचं आहे. त्यामुळे अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. रंग चढणार आहे आणि ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहोत असे प्राध्यापक डॉक्टर किरण जायभाई यांना विनंती आहे की आपण आपल्या व्याख्यानास प्रारंभ करावा. तत्पूर्वी सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती की आपले मोबाईल फोन सायलेंटवर असतील. व्याख्याना दरम्यान कुणाचाही मोबाईल वाजवणार नाही याची दक्षता घ्यावी. आवाज शेवटपर्यंत पोहोचतो का इथून? जगदंब जगदंब. आम्ही शिवाजीराजे भोसले बोलतोय. होय, आम्ही तेच आहोत, तुम्हा सर्वांचे शिवछत्रपती. नावापुरता का असेना तुम्ही आमचा वारसा चालवतात आणि म्हणून आम्ही आपणास आपली रयतच मानतो. रयतेचं हित डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करण्याचं बाळकडू आमच्या आऊसाहेबांनी आपल्या दुधाबरोबर आम्हाला पाजले आणि आता या रयतेचं अहित होत असताना आमच्या ज्याने पावत नाही. म्हणूनच हा बोलण्याचा अट्टास. तुम्हाला प्रश्न पडण्याची शक्यता आहे. कालवड झालेली माणसं कधीपासून बोलू लागली. राजे जाऊन 350 वर्षाचा काळ लोटला. या वक्ती बोलण्याचं प्रयोजन तरी काय? राजे बोलणार तरी काय? ज्यावेळी तुमच्यासारखी हाडामासाची माणसं महत्त्वात वागू लागतात त्यावेळी आमच्यासारख्या माणसांना बोलावं लागतं. आमचा जन्मच मुळे या महाराष्ट्रात यवनी सत्तेनं अराजक माजवला अशा काळ झाला. सर्वत्र अनागोंदी अनाचार माजला होता. कुणाचा पायपोस कुणाच्या पायी उरला नव्हता आणि निपजलो आम्ही आऊसाहेबांच्या उदरी. आऊसाहेबांच्या संस्कारातून घेतली आम्ही शपथ स्वराज्याची, न्यायाच्या राज्याची, श्रींच्या राज्याची. त्यासाठी जमवले सवंगडी 12 मावळातून. नाही पाहिली जात कोणाची, आम्ही पाहिली माणसं जातीची, पोलादी बाहू आणि निधड्या छातीची. आणि पेटवलंय स्वराज्याचं होमकुंड. या होमकुंडात द्याव्या लागल्या अनेक आहुती आम्हाला, जीवा भावाच्या आणि लाख मोलाच्या माणसाच्या. आली अनेक संकट आम्हावर, आमच्या कुटुंबावर, आमच्या जीवा भावाच्या माणसावर आणि आमच्या रयतेवर सुद्धा. परंतु श्री रायरेश्वराच्या साक्षीने घेतली शपथ पाळली आम्ही अखेरपर्यंत हवं ते मोल देऊन. तेव्हा उभं राहिलंय देखणं स्वराज्य. अनेक यातना आम्ही भोगल्या. काळजाला घर करणारे प्रसंग आमच्या जीवनामध्ये आम्ही बघितले. तेव्हा स्वराज्य साकार होऊ शकलं, तेव्हा जनकल्याणकारी राज्य येऊ शकलं, तेव्हा श्रींचं राज्य येऊ शकलं. आज मात्र सगळं विपरीत घडतंय. आमच्या राज्यामध्ये कास्तकऱ्याच्या, शेतकऱ्याच्या, मिरचीच्या देठाचा हात लावणाऱ्याच्या हात आम्ही कलम करत असतो. आज मात्र पद्धतशीरपणे व्यवस्थेच्या माध्यमातून लुटला जातोय आमचा शेतकरी राजरोजपणे आमच्याच महाराष्ट्रात. अबलेच्या आबरूस हात घालणारे जे आम्ही हात कलम केले त्याचा चौरंग आम्ही करायचो. आज मात्र नाचवली जाते, नागवली जाते, नाचवली जाते आपला राजरोजपणे आमच्याच महाराष्ट्रात. आमचं प्रशासन होतं चोख, नव्हती कुठली अफरातफर. आज मात्र सरकारी कचेरीच्या भिंतीवर आमच्याच तसबिरी समोर केला जातोय भ्रष्टाचार. एखादा शिष्टाचार वाटावा त्या पद्धतीने आमच्याच महाराष्ट्रात. यासाठी केला होता अट्टास स्वराज्याचा? मुळीच नाही. एक गाणं मी ऐकत असतो,
राजे पुन्हा जन्मास या. आम्हाला जन्मास यावंच लागेल. हातामध्ये शमशेर घ्यावीच लागेल. गर्दना माराव्याच लागतील. पण यावेळी त्या शत्रूच्या नसतील तर आमचा वारसा सांगणाऱ्या तुम्हा सर्वांच्या असतील. आणि तो आमच्यासाठी सर्वात दुःखाचा दिवस असेल. जर आमच्या मार्गावर चालणं होत नसेल, आमचे आदर्श जपणं होत नसेल ना, तर आमचा वारसा सांगू नका. आमचा वारसा सांगायचा असेल तर आम्ही निदान घालून दिलेल्या मार्गाने चालायला शिका. बघा, तुम्ही एवढंच करा. हा महाराष्ट्र देशातच नव्हे आलम दुनियेत साजरा दिसेल. तुम्ही एवढंच करा. बोला हर हर महादेव, हर हर महादेव. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नितांत प्रेम करणारे तुम्ही सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक वगैरे, सरपंच असतील गावचे, सर्वच मान्यवर, विद्यार्थी मित्रांनो, मी असं एक सुचवलं सरांना की मला कपडे चेंज करू द्या म्हणून मी बोलतो. मला थोडस ते जे फील होतं ते वेगळं होतं. हे फील नाहीये या कपड्यामध्ये बोलण्याचं. पण त्यांचं म्हणाले बऱ्याच मुलांना तुमची फोटो काढायची इच्छा असेल त्यामुळे तुम्ही ते बदलू नका. त्यामुळे मला माझा रेग्युलर ड्रेस काही घालता नाही आला. असो, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ज्यावेळेस आपण ऐकत असतो, सांगत असतो, समजून घेत असतो, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अनेक पैलू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त लढाई चढाई एवढंच आहे का? तर नाही. ज्या राजानं जगाला हेवा वाटावा असं स्वराज्य उभं केलं, ज्या राजानं जगाला दिशा दाखवावी असा एक आदर्श निर्माण केला, ज्या राजाचं कार्यकर्तृत्व संपूर्ण जगाचं डोळे दिपवणारं ठरलं, त्या राजाचं चरित्र नेमकं काय होतं? त्या राजाचं कार्यकर्तृत्व नेमकं काय होतं? त्यांचे आदर्श कोणते होते? हे विद्यार्थ्यांना समजून घेणं फार गरजेचं आहे. दिवसागणिक आपला महाराष्ट्र, आपला देश हा रस्ता तळाला झालेला आहे. कोणी किती म्हणू द्या आम्ही प्रगतीकडे चाललोय, कोणी किती सांगू द्या की आम्ही प्रगती केली आणि आम्ही चंद्रावर चाललोय. अरे चंद्रावर गेलो पण घरामधल्या आम्ही उमऱ्यावर उरलो नाहीये, हे आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि जर घराच्या उमऱ्यापासून चंद्रापर्यंत प्रगती साधायची असेल तर आम्हाला शिवचरित्राशिवाय पर्याय नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या काळामध्ये स्वराज्य उभं केलं. तो काळ जर बघितला अतिशय धामधुमीचा काळ होता. सर्वत्र अनाचार मारलेला होता, सर्वत्र अनागोंदी होती. आणि या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही 12 मावळातून सवंगडी जमवले, राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या संस्काराखाली स्वराज्याची ज्योत पेटवली. ते स्वराज्याचं साम्राज्यापर्यंत जे रूपांतर होऊ शकलं ना, हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामुळे. एखादं कार्य हाती घेत असताना ते कशा पद्धतीने घ्यायचं असतं, त्याचं नियोजन कसं लागत असतं, कशा पद्धतीने वाटचाल करायची असते, याचं उत्तम उदाहरण जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच नाहीये. अनेक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपली मतं मांडलेली आहेत. अनेक लोकांनी मांडली आहेत. इंग्रजांनी मांडली आहेत, पोर्तुगीजांनी मांडली आहेत, मोगलांनी मांडलेली आहेत, आप्तसुखियांनी मांडलेली आहेत. या प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगानच गायले आहेत. शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं होतं. मध्ययुगीन कालखंडामध्ये आरमार उभं करण्याची दूरदृष्टी असणारा एकमेव राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. का? कारण हजारो मैलावरून पोर्तुगीज आले, इंग्रज आले, डच आले, फ्रेंच आले, स्पॅनिश लोक आले. हे लोक हजारो मैलावरून भारतामध्ये येतात, भारतामध्ये आपल्या वखारी स्थापन करतात, स्वतःचं राज्य उभं करतात. किंबहुना व्यापाराच्या नावाखाली ते स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात. हे त्यांना कसं साधलं? तर सगळ्यात मोठी गोष्ट आरमार. आणि मग ज्या खुलचट कल्पना होत्या की समुद्रामध्ये प्रवेश करायचा नाही, समुद्र पर्यटन करणं हे पाप आहे, त्याला छेद देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा दूरदृष्टी दाखवली की या लोक भविष्यामध्ये आपल्याला त्रासदायक ठरणार आहे. त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे ही फार हट्टी जमात आहे. हे इंग्रज वगैरे जे होते ना, हे फार हट्टी जमात आहे. हट्टी म्हणजे ते सोडणार नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांचे आदेश असे होते की त्यांना आमच्या राज्यामध्ये या, व्यापार करा, व्यापार करून परत जा, परंतु इथं राहायचं नाही. इथं राहायचं नाही हा आदेश त्यांचा त्या लोकांना होता, कारण ही फार हट्टी जमात आहे. एकदा का चिकटलं ते सोडणार नाही. आणि म्हणून अशा लोकांपासून सावध असलं पाहिजे. ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम घेतलेली. इंग्रजांना कशा पद्धतीने शिवाजी महाराज, म्हणजे एक एक गोष्ट मी एक एक पैलू सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी आता स्टोऱ्या सांगत बसणार नाही फारशा, कारण बहुतांश स्टोऱ्या आपल्याला माहिती आहे. अनेक मालिका, अनेक चित्रपट येत आहेत, अनेक वेळा भाषणांमधून ते बाहेर पडतायत. मी तुम्हाला ते पैलू मांडण्याचा प्रयत्न करतोय. इंग्रज किती हुशार होते किंवा इंग्रज किती मुत्सद्दी होते हे मी वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनी भारतावर 150-200 वर्ष राज्य केलं. किंबहुना भारतावरच नाही
तर जगातल्या अनेक देशांवर राज्य केलं. त्यांच्या राज्याबद्दल असं म्हटलं गेलं की त्यांच्या राज्यावर सूर्य मावळत नव्हता. एवढ्या देशांमध्ये त्यांचं राज्य होतं. म्हणजे पृथ्वी कशी फिरली तरी सूर्य त्यांच्याकडे आहेच. एवढं मोठं राज्य त्यांनी निर्माण केलं. एवढे धूर्त, एवढे मुत्सद्दी, एवढे हुशार इंग्रज. मी त्यांचं कौतुक करू लागलोय. पण त्या इंग्रजांना ओळखण्याची क्षमता फक्त आमच्या राजामध्ये होती. एवढा आमचा राजा महान होता. आणि त्यांना सुद्धा दाती तोडून धरायला भाग पाडण्याचं कौशल्य फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होतं. एक वेळ असं घडलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांकडनं तांबे खरेदी केलं. हे तांबे खरेदी केलं, त्याचा मोबदला द्यायचा आहे, ठीक आहे आम्हाला उधारीमध्ये द्या, आम्ही त्याचा मोबदला चुकता करू. घडलं असं की शिवाजी महाराजांनी जे तांबे खरेदी केलं होतं त्याला बराच काळ लोटला. मग त्यांचा तगादा सुरू झाला की तुम्ही जे आमच्याकडनं तांबं घेतलंय त्याचा मोबदला आम्हाला द्या. त्यांनी सांगितलं ठीक आहे हरकत नाही, देऊन टाका यांना मोबदला. मग त्या कारभाऱ्याने काय सांगितलं की हा मोबदला आम्ही द्यायला तयार आहे, पण सध्या आमच्याकडे इथं पैसा नाही, आमच्या या शाखेमध्ये पैसा नाही किंवा आमच्या रायगडावर आमच्याकडे पैसा नाही. तुम्ही एक काम करा, आम्ही तुम्हाला चेक देतो, म्हणजे लिहून देतो, तू घेऊन जा. त्याला हुंडी करणे म्हणायची, आम्ही हुंडी करून देतो, ती घेऊन जा आणि भागानगर म्हणजे आताचा हैदराबाद, त्या भागानगर मध्ये आमचं एक ठाणं आहे, त्या ठाण्यावर तुम्ही पैसे घेऊन टाका. बघा आता रायगड कुठं आणि ते हैदराबाद कुठं. बघा कशा पद्धतीने इंग्रजांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेस महाराजांनी केलाय. मग ते म्हणजे ठीक आहे, तो वकील परत गेला मुंबईला गेला. त्याने सांगितलं की बाबा हे पैसे इथं नाही, तिथे भागानगरामध्ये तिकडे सांगितलं त्यांनी तिकडून घ्या म्हणून. मग ते म्हणजे थांबा, एक काम करू आपण, तिथे जाऊन पैसे घ्यायची की नाही याची परवानगी आपण सुरतेवरून घेऊ, कारण त्यांची मुख्य शाखा सुरत होती. त्यांचा माणूस त्यांनी सुरतेपर्यंत निरोप पाठवला. तिथून निरोप आला ठीक काय हरकत नाही, भागानगरून भेटते, तिथून गावात पैसे घेऊन टाका. आणि तो माणूस निघाला. शेनवी जो दुभाषी होता, ज्याला इंग्रजी भाषा पण यायची मराठी भाषा पण यायची, तो शेनवी पाठवला. तो गेला भागानगरला. तिथे गेल्यावर त्यांनी काय केलं माहितीये का, तिथला जो कारभारी होता त्या कारभाराने सांगितलं हे बरोबर आहे, हे आम्ही मानतो आमच्या राजांचं जे किंवा रायगडावरून आलेले हे अधिकृत आहे, परंतु ते तिथं मंजूर करायला जो अधिकारी असतो तो नुकताच रायगडाला परत गेलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्ही तिथूनच घेऊन टाका. नाही तर तो माणूस परत येईपर्यंत थांबा. मग तो माणूस परत कधी येईल, 2-3 महिन्यात येईल कधीतरी परत, मला काय माहिती परत कधी. तो अधिकारी तो शेरी तिथून निघाला, परत याला गेला त्या मुंबईला, आणि त्याने सांगितलं की अशा पद्धतीने सांगितलंय पैसा आहे सगळं आहे, पण आमचा अधिकारी माणूस नसल्यामुळे पैसे देऊ शकत नाही, त्यांनी मला वापस पाठवलं. हे पुन्हा रायगडावर गेले. त्यांनी काय सांगितलं माहिती का, शिवाजी महाराजांनी ठीक आहे यांना जास्त परेशान करू नका, हे आता इतक्या लांब जाऊन आहेत, यांना देऊन टाका, पण एक काम करा, आम्ही तुम्हाला सोनं देऊ शकत नाहीये त्या मोबदल्यामध्ये, पण आम्ही तुम्हाला तांदूळ देऊ शकतो, ते तुम्ही घेऊ शकता का. त्यांनी सांगितलं घेऊ शकतो, मी कोण निर्णय घेणार. ते पुन्हा मुंबईला वापस गेलं. त्यांनी विचारलं की मी त्यांनी सांगितलं तांदूळ देतो मोबदल्यामध्ये. मग ते म्हणजे एक काम करा, सुरतेला कळवा तांदूळ घेतलं चालू का मोबदल्यामध्ये. सुरतेला पत्र पाठवलं, सुरतेवरून निरोप आला तांदूळ भेटते घेऊन टाका, काही हरकत नाही. पुन्हा ते पत्र घेऊन तो शेनवी भेटल्यावर ते शेनवी तिथून निघाला, मुंबईवरून रायगडावर आला. त्यांनी सांगितलं आम्ही तांदूळ घ्यायला तयार आहे. ते म्हणजे किती वेळ गेला याच्यामध्ये, आमचे तांदूळ संपले जे तुला द्यायचे होते. म्हणजे मग आता काय, म्हणजे एक काम कर, तू सुपारी घेऊन टाक आमच्याकडनं, आमच्याकडे फार मोठी सुपारी आहे, ती तू घेऊन टाक. ते पुन्हा वापस गेलं. तर मुंबई सांगितलं त्याने तांदूळ संपले, सुपारी घेता का. त्याने सांगितलं हे सुरतेला विचारावं लागेल, सुपारी घ्यायची की नाही. पुन्हा सुरतेला निरोप पाठवला गेला. सुरतेला सांगितलं की ठीक आहे सुपारी घेऊन टाका, पण घ्या, कारण तो राजा तुम्हाला घुमवतोय, तुम्ही जे भेटताय ते घेऊन टाका. ते परत गेला रायगडावर, सांगितलं सुपारी घ्यायला मी तयार आहे. ते सांगितलं सुपारी का रायगडावर पिकते का. म्हणजे मग कुठं पिकते, म्हणजे कोकणात पिकते. आमच्या राजापूरमधून तुम्ही चौल या बंदरातून तुम्ही सुपारी घेऊन टाका, आम्ही आमच्या माणसाला सांगून देतो. तसं ते लिखी करून दिलं आणि चौल मधून ती सुपारी घ्यायचं ठरलं. झाला तो माणूस पुन्हा मुंबईला गेला. म्हणजे चौलला जायला सांगितलंय मला, चौल मधून सुपारी घ्यायची, म्हणजे घेऊन टाक, चौल मधून भेटत नाही घेऊन टाक. त्यांनी तो माणूस चौलला पाठवला. शेनवी चौलला गेल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी ते पत्र दाखवले आणि सांगितलं की बाबा सुपारी घ्यायला मी तयार आहे, आम्हाला ती सुपारी देऊन टाक. त्यांनी सांगितलं ठीक आहे आमच्या राजाचा आदेश आहे बरोबर आहे, पण सध्या अजून सुपारी आमच्या गोदामात जमा झालेली नाही. जर गोदामामध्ये सुपारी जमा असते मी देऊ कुठून, मी तुला लिहून देतो तसं. मी माझा निरोप महाराजांपर्यंत पाठवतो की मी सुपारी द्यायला तयार होतो, पण सुपारी आपल्याकडे अजून जमा झालेली नाही, जेव्हा जमा झाली तेव्हा देऊ. हे पुन्हा रायगडावर बोंबलत गेलं आणि म्हणे बाबा तिथं सुपारी जमा नाही. म्हणे मग एक काम कर म्हणे,
तुला फार परेशान करण्यापेक्षा एक काम करतो, चांदी घे, आम्ही तुला चांदी देऊ शकतो. आला का प्रश्न पुन्हा गंभीर. ते पुन्हा मुंबईला वापस गेला. मुंबईला वापस गेल्यावर त्याने सांगितलं की ते आता चांदी द्यायला तयार आपल्याला मोबदल्यामध्ये. पुन्हा त्याने सुरतेला पत्र पाठवलं. सुरतेवाल्याने सांगितलं जे भेटतंय ते घेऊन टाका, जसं भेटतंय तसं घ्या, कारण हे देण्याची मानसिकता आता राजाची दिसत नाही. ते आपल्याला फिरवतायत, तुम्ही जे भेटताय ते घेऊन टाका. झाला असं की तो शेरवी ते निरोप भेटला, तो शेरवी परत निघाला आणि शेरवी रायगडावर गेला. त्याने सांगितलं मी चांदी घ्यायला तयार आहे, सांग तुझा हिशोब काय. हिशोबात सांगितलं एवढी चांदी होते. एवढी चांदी होते ना, तेवढी काही चांदी होईल म्हणजे बरोबर आहे. शेराज 22 रुपयाप्रमाणे ती चांदी एवढी होते. गडावरच्या आमच्या अधिकाऱ्याने सांगितलं शेराज 22 रुपयाला एक शेर चांदी आमच्याकडे नाही, आमच्याकडे 28 रुपयाला एक शेर चांदी. त्याने सांगितलं पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या बंदरांवर जो भाव आहे तो 22 रुपयाला एक शेर आहे. त्यांनी सांगितलं ती चांदी डुप्लिकेट असेल, आम्हाला माहित नाही. आमची चांदी शेराज 28 रुपया भावाची आहे, तुला पडते का. आता आलं टेन्शन त्याला. आता काय करायचंय. तो अतिशय तातडीने मुंबईला पण वापस गेला. ते भाव सांगतात की 28 रुपये शेरान चांदी घ्यावी लागेल. आता काय करायचं. त्याने सांगितलं जो भाव सांगेल त्या भावात घ्या, जे देईल ते घ्या, पण घेऊन टाका. आणि मग 28 रुपये शेराचा भाव लावून इंग्रजांना शिवाजी महाराजांनी चांदी दिली. ज्या इंग्रजांनी अख्ख्या जगाला घुमवलं त्याला घुमवण्याची ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती. यांना सुद्धा खाली पाय लावायची ताकद शिवाजी महाराजांमध्ये होती. शिवाजी महाराजांनी जे आरमार उभं केलं होतं त्यांच्या आरमाराला या लोकांनी नावं ठेवली होती इंग्रजांनी, पण शिवाजी महाराजांची गलबत अशी होती ज्यावेळेस ते आरमार पूर्ण ताकदीने उभं राहिलं त्यावेळी एका इंग्रज अधिकाऱ्याने इंग्लंडला पत्र लिहिलं मित्रांनो, आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की जर या भारतामध्ये आम्हाला राहायचं असेल, भारतामध्ये मराठ्यांच्या आरमारासोबत आम्हाला जर टक्कर द्यायची असेल तर आम्हाला मराठ्यांसारखी जलद गतीने पळणारी गलबत तयार करावं लागेल. जी जग फिरणाऱ्या इंग्रजांना जी गलबत करायची बुद्धी सुचली नव्हती तशी गलबत आमच्या राजाने उभी केली होती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जगापेक्षा वेगळे, म्हणून आमच्यासाठी ते आदर्श आहेत, आमच्यासाठी शिरसावंदी आहेत. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चरित्र ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, नवे जीवनात अंगीकारलं पाहिजे. एक एक पैलू सांगतो मी तुम्हाला, एक एक पैलू शिवाजी शिवचरित्राचा किती खतरनाक आहे, तो कशा पद्धतीने मला दिशा दाखवणार आहे. बऱ्याच वेळा ज्या लोकांचा इतिहासाचा अभ्यास नाही किंवा इतिहासामध्ये उतरत नाही, इतिहास समजून घेत नाही, त्या लोकांचं म्हणणं असतं इतिहास काय ऐकायचा, इतिहासामध्ये काय पडलेलं आहे. अरे गाडलेले मुर्दे उकडून फायदा काय. मित्रांनो इतिहास म्हणजे गाडलेले मुर्दे नाही आहेत, इतिहास म्हणजे गाडलेले मुर्दे नाही आहेत. इतिहास म्हणजे आमचा वारसा आहे, आमच्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेली एक दिशा आहे, त्यांनी घालून दिलेला एक मार्ग आहे. इतिहास हा वर्तमान काळाचा, भूतकाळ आणि वर्तमान काळ यांना जोडणारा पूल असतो आणि तो भविष्याचा मार्गदर्शक असतो. तो भविष्याचा मार्गदर्शक असतो. काल घडलेली प्रत्येक घटना आम्हाला आज आणि उद्या जगण्याला शिकवत असते. आम्ही कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कोणता निर्णय घेतला पाहिजे. तुम्हाला वाटू शकतं की मग आता कुठे इंग्रज आहे, आता कुठे अफजल खान शाहिस्ते खान चालून येणार आहे, आता का शिवचरित्राची गरज आहे. अफजल खान आणि शाहिस्ते खान ही संकट होती. इंग्रज हे देशाला लागलेलं ग्रहण होतं. या संकटांमधून आलेल्या समस्यांमधून मार्ग कसा काढायचा हे दाखवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. शिवाजी महाराजांचं चरित्र किती महान होतं हे समकालीन लोकांना शिवाजी महाराज कळले होते. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने सुद्धा सांगितलं, हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि आपका एक नेक बंदा तेरे पास आ रहा है. अरे शत्रूला सुद्धा स्वर्गात जागा दे सांगणारा औरंगजेब, ज्यानं स्वतः बापाला कैदेत टाकलं, तो औरंगजेब शिवाजी महाराजांना सुद्धा स्वर्गात जागा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र किती महान असेल हे समजणारी गोष्ट आहे. आणि म्हणून समजून घेतलं पाहिजे. समकालीन लोकांना ते कळलं होतं. मला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय म्हणून चरित्र बदलत नसतं, म्हणून इतिहास बदलत नसतो. बऱ्याच वेळा लोक आपल्या सोयीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतात, मला जे वाटतंय त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात, पण तसा इतिहास केलाच नाही पाहिजे. इतिहासाची मोडतोड कधीच नाही केली पाहिजे. एखादी गोष्ट चांगली घडली नाही तर ती चांगलीच आहे. एखादी घटना भूतकाळामध्ये वाईट घडली ना, आपल्या आजन चोऱ्या केलेल्या नाही तर केलेल्याच आहे. उदाहरणार्थ बघा, केलेले तर काय पाहिजे, केले असं तर केलेले. वास्तव स्वीकारण्याच्या तयारीने ठेवली ना तर आम्हाला पुढची दिशा कळेल. म्हणून जे घडलंय ते घडलंय. विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, जीवनामध्ये यशस्वी होणाऱ्या लोकांसाठी प्लॅनिंग नावाचा प्रकार काय असतो, नियोजन नावाचा प्रकार काय असतो
हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला पदोपदी पाहायला मिळतं. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन एवढं स्वराज्य उभं करायचंय. बलाढ्याशी आदिलशाही, बलाढ्याशी मोगलशाही, मुरब्ब्याशी इंग्रज आणि पोर्तुगीज यांना शिव्या द्यायचा आहे, त्यांच्या विरुद्ध लढायचंय. एवढंच नाही तर हे न्यायाचं स्वराज्य उभं करत असताना ज्या सोकियांनी विरोध केला त्यांच्या विरुद्ध लढायचंय. एकाच वेळी अशा अनेक शत्रूंसोबत छत्रपती शिवाजी महाराज लढू शकले, यशस्वी लढू शकले, याचं कारण त्यांचं प्लॅनिंग, शिस्तबद्धपणा, अतिशय वेल प्लॅन ज्याला म्हणतात ना, ते शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळेस केला. आणि एक गोष्ट सांगू का, शिवाजी महाराजांनी ज्या युक्त्या वापरल्या, ज्या टेक्निक्स वापरल्या, त्या टेक्निक्स, त्या युक्त्या, ती माणसं, एक युक्ती, एक टेक्निक, एक माणूस पुन्हा वापरला नाही. बघा तुम्ही, होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशी म्हण आपण 4थ्या वर्गापासून ऐकत आलोय. प्रत्येकाने ती म्हण एकदा ऐकलेली 4थ्या वर्गामध्ये. अफजल खानाच्या प्रकरणामध्ये सय्यद बर्डा नावाचा पट्ट्यामध्ये मातब्बर सराईत असला एक योद्धा होता, आणि तो शिवाजी महाराज चालून आला. तो शिवाजी महाराजांची खांडोळी उडवणार, त्या सरशी सरसर पुढे येऊन हवेत उडी घेऊन त्या सय्यद बर्डाचा हात वर छाटला आणि शिवाजी महाराजांना वाचवलं, तो जीवा मारला. शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये पुन्हा कोणत्या मोहिमेमध्ये जीवा महाराज शिवाजी महाराजांच्या सोबत दिसत नाही. का दिसत नाही? कारण तो माणूस, ती युक्ती शत्रूंना ओळखलेली, बघितलेली आहे. तो माणूस, त्या माणसाच्या जमेच्या बाजू, त्या माणसाच्या कमकुवत बाजू, आपल्या युक्तीमधले बारकावे, आपल्या युक्तीमधल्या प्लस पॉईंट, मायनस पॉईंट आता शत्रूंना बघितलेले. पुन्हा ती युक्ती वापरायची नाही, पुन्हा तो माणूस वापरायचा नाही. काय बुद्धी होती, काय चाणक्यपणा होता. अरे वेळोवेळी तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील, वेळोवेळी. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती 7 समुद्र पार गेलेली होती. पोर्तुगीजांचं पत्र आहे सर, पोर्तुगीज लिहून ठेवलं. पोर्तुगीज जो काही विरजय होता, म्हणजे व्हाईसरॉय, त्याला विरजय म्हणायचे आपल्या भाषेमध्ये, त्यानं लिहून ठेवलंय, छत्रपती शिवाजी महाराज युद्धाच्या काळामध्ये घातक होतेच. छत्रपती शिवाजी महाराज युद्धाच्या काळात घातक होतेच, परंतु शांततेच्या काळात त्यांची नीती त्याच्यापेक्षा खतरनाक होती. काय म्हणावं बघा तुम्ही. हे शत्रूंना ओळखलं होतं, शत्रूंना कळलं होते आमचे राजे काय ते. फॅन लावत असत बघा, बाकीच्यांना मागे स्थिती होत असेल. शत्रूंना कळले होते छत्रपती शिवाजी महाराज की शांततेच्या काळात ते झोपलेले नसायचे, ते शांत बसलेले नसायचे. पबजी खेळायचा प्रश्नच नव्हता. ते जे होते ते त्या काळात ते प्लॅन करायचे, त्या काळात ते वेल प्लॅन कसा करता येईल तो प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज करायचे. असाच एक कवी होता छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती त्याला उत्तर प्रदेशमध्ये ऐकली होती. कानपूर जवळ एक तिकमापूर नावाचं गाव आहे, आणि त्या तिकमापूर मधला एक कवी, ज्या कवीचं नाव भूषण, हा कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकली. औरंगजेबाच्या दरबारात पण त्याचा चुलत भाऊ काम करत होता. यावेळी दरबारामध्ये अनेक संधी मिळाली. दरबारामध्ये जाण्याची संधी मिळाल्यावर औरंगजेबाच्या दरबार भरलेला आहे. सगळे कवी, सगळे साहित्यिक औरंगजेबाचं गुणगान गातायत, औरंगजेबाचं कौतुक करतायत की आलमगीर बादशाह तू किती महान आहे. एक दिवस औरंगजेबाने सांगितलं, सगळे माझे गुणगान करतायत, सगळ्यांना माझे गुण दिसतायत, पण माझ्यामध्ये दोष काहीच नाही का? सगळे कवी सांगितलं की जहापना, तुमच्यात कोणताच दोष नाही, कोणताच दोष नाही, तुम्ही फार महान आहे. तुमच्यामध्ये दोष सांगून काय मरायचं काय? मला मनातल्या मनात म्हणले, तुझ्यातला दोष सांगून आम्हाला मरायचं काय? तो बाप सोडला नाही, सख्खे भाऊ सोडले नाही, तो आम्हाला सोडणार आहे का? त्यापेक्षा याला दोष दाखवायचा, भांडण पडायचं नाही. त्यावेळी त्या दरबारातला कवी कलश उठून उभा राहिला. त्याने सांगितलं, आलमगीर, अगर आप मेरे जान की हिफाजत कर सकते, मुझे वचन दे सकते कि मुझे मेरी जान नहीं लेंगे, मेरी जान बख्शेंगे, तो मैं आपके दोष बता सकता हूं. औरंगजेब बादशाह उठून बसला, ताड झाला. त्याने सांगितलं, कोण हा एवढा धाडस करणारा? त्याने सांगितलं, बता क्या गलत फहमी है मुझमें, बता. त्यावेळी त्याने सांगितलं की मी सांगतो, पण मला अभय द्या, मारणार नाही. औरंगजेबाने सांगितलं, ठीक आहे, तुला मारणार नाही. त्याने सांगितलं, मला तुमच्यावर विश्वास नाहीये. या दरबारामध्ये राजपूत राजे आहेत ना, या राजांनी मला वचन दिलं पाहिजे, हातामध्ये बेल आणि तुळशी पत्र घेऊन. औरंगजेबाने सांगितलं, कुशल देऊन टाका. त्याच्या दरबाराच्या राजाने सांगितलं की देऊन टाका. ते राजपूत राजे गेले, त्याने सांगितलं की हे बेल आणि तुळशी पत्र महादेवावरचं आम्ही देतोय, तुझ्या केसाला धक्का लागणार नाही, आमचा शब्द आहे. राजपूतांचं वचन म्हणजे मेलो तरी आम्ही मोड देणार नाही. त्याने सांगितलं काही हरकत नाही. आणि त्यावेळी कवी भूषणानं त्या औरंगजेबा दरबारामध्ये एक कविता रचली, आणि ती कविता औरंगजेबाला म्हणून दाखवली की बोले की थोडं बाप बादशाह शहाजहान. मी त्यानंतर तुम्हाला उलट सांगतोय ब्रुज भाषेमध्ये
किबले की ठोर बाप बादशाह शाहजहान वाको कैद कियो तूने मक्के आग लाई है बड़ो भाई दारा वाको पकड़ के मार डालो बड़ो भाई दारा वाके पकड़ के मार डालो मेहर रहो नहीं मां जागो सगो भाई है खाई के कसम तूने मुराद को मिला लियो फिरता हूं साथ तूने की ठगाई है भूषण सुकवी गए सुनना औरंगजेब ऐसे अनिती की तू बादशाही पाई है. तू काय म्हणतोय की अरे तू काय बादशाह सांगतो तुझे गुण दोष सांगायचे आहेत ना तर किबले की ठोर बाप बादशाह शहाजहान तुझा बाप म्हणजे एखाद्या काबाचे पवित्र ठिकाण आहे मुस्लिम धर्माचं तिथं शोभून दिसावा असा तुझा बाप त्याला पकड के कैद कियो मानो मके आग लागे तू त्याला पकडले वाको नाही त्याला पकडले आणि तो मक्केत आग लावली जे पवित्र स्थळ मक्का तिथं तो आग लावली. घोडे भाई दारा तुझा मोठा भाऊ जो आहे दारा शुको त्याला तो पकडले पकडून मारून टाकले. अरे तो तुझा सावत्र भाऊ पण नव्हता तो तुझ्या सख्या आईपासून जन्मलेला तुझा मोठा भाऊ होता त्याला तू मारले. तू कुराणाची खोटी शपथ गाऊन तू मुराद नावाच्या दुसऱ्या भावाला स्वतःसोबत मिळून घेतलं आणि मुराद नावाच्या त्या भावाला स्वतःसोबत मिळून घेतलं आणि फिरता साथ तुने की ठगाई आहे. पुन्हा तू त्याला फसवलं त्याची ठगाई केली त्याला मारून टाकलं आणि मग म्हणतोय भूषण सुख बी काय सुनना औरंगजेब अरे ऐक औरंगजेबा अशी अनिती करून तो बादशाही मिळवली तू काय गोष्ट सांगतो मोठपणाच्या असं म्हणल्यावर औरंगजेब खवाळा तो उठला म्हणजे याला पहिलं कैद करायला ठार मारा. पण त्याने सांगितलं की तेव्हा ते राष्ट्रीय राजे पळत पुढे त्याने सांगितलं जहापणा आम्ही त्याला वचन दिले त्याला मारता येणार नाही. त्याने सांगितलं याला माझ्या नजरेकडून दूर करा पहिल्यांदा हाकलून द्या आपल्या राज्यातून. त्याला हाकलून दिलं गेलं आणि हाकलून दिल्यावर तो कवी म्हणजे भटकत महाराष्ट्राकडे आला. शिवाजी महाराजांची कीर्ती त्याला माहित होती. शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून त्याने त्यांच्यावर काव्य रचलं होतं. तो रायगडावर पोहोचला. रायगडावर पोहोचल्यावर त्यानं त्या तिथल्या पहाडेकऱ्यांकडे विनंती केली मला तुमच्या राजांना भेटायचंय छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घ्यायची आहे. त्यांनी सांगितलं भेट घेता येईल पण ती अशी भेट येणार नाही. जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला जे काही लोकांना राहण्यासाठी देवड्या बनवल्या होत्या धर्मशाळा होत्या त्या धर्मशाळांमध्ये त्याची राहण्याची व्यवस्था केली. तिथल्या पहाडेकरांना विचारलंय की राजे कधी भेटतील. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर असल्यावर दररोज सकाळी जगदीश्वराच्या दर्शनाला येतात. जगदीश्वराच्या दर्शनाला आल्यावर ते तुला नक्कीच भेटतील तेव्हा तू त्याची भेट घे. तुटक्या मुटक्या भाषेमध्ये हिंदी भाषेमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळाने त्याने बघितलं की एक माणूस येतोय अतिशय तेजस्वी असा माणूस येऊ लागलाय. हा शिवाजी राजा असावा असा एक अंदाज बांधला जवळ गेला. त्यांनी सांगितलं मला शिवाजी राजांना भेटायचंय. त्यांनी सांगितलं ठीक आहे का भेटायचंय शिवाजी राजांना. त्यांना सांगितलं मी उत्तर भारतातून आलोय मी कविता रचलेल्या आहेत म्हणून मी शिवाजी राजांवर रचलेल्या कविता मला शिवाजी राजांना ऐकवायच्या आहेत. त्यांनी सांगितलं ठीक आहे तुझं शिवाजी राजांसोबत भेट घालून देऊ पण तू रचलेली कविता चांगली आहे की नाही पहिल्यांदा मला ऐकवू दे. जर ती योग्य वाटली तर तुला आम्ही शिवाजी राजांपर्यंत नेऊ. त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणून दाखवतो. आणि या कविभूषण छत्रपती शिवाजी महाराज कविताची रचली ती म्हणून दाखवली. इंग्रजी मी जंबपर वाडा बस अंबपर रावण स दंबपर रघुकुल राज है पवन बारी बहापर संपूर्ती नहापर जो सहसरापर राम तुझ राज है दावा ध्रुव तुंडपर चिता मृग झुंडपर भूषण वितुंडपर जैसे मृग राज है तेज नमा अंशपर कानजी मी कंसपर त्यो मिलंश वंशपर शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या राक्षसांवर इंद्र असेल राम असेल शिव असेल कृष्ण असेल यांनी वेगवेगळ्या राक्षसांचा खात्मा केला त्यांच्यावर ते भारी भरले. त्या पद्धतीने एखादा वनराज सिंह ज्या पद्धतीने एखाद्या हरणावर भारी भरतो त्या पद्धतीनं त्यो मिलंश वंशपर त्या पद्धतीनं म्लेच्छांवर छत्रपती शिवाजी महाराज भारी भरलेले. आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे पुन्हा एकदा म्हण. पुन्हा एकदा म्हणला परत एकदा म्हण परत एकदा म्हटला 1 2 4 10 11 21 वेळा झालं. तो थकून गेला म्हणून पण ते म्हणजे परत एकदा म्हण. आणि मग मात्र कवी कलश कंटाळल्याने सांगितलं की हे काय लावलंय राजाची भेट होत येत नाही नुसतं हे परत म्हण. ते सांगितलं की मी छत्रपती शिवाजी राजा आहे. तू एवढं सुंदर काव्य रचलंय आणि जेवढ्या वेळा तू ते काव्य म्हणून दाखवलं असताना तेवढ्या सुवर्णाच्या मोहरा मी तुला देणार होतो. तू कंटाळला ते म्हणण्यामध्ये तेव्हा आता एवढ्याच मोहर तुला मिळतील. आणि त्यानंतर त्यांनी फार मोठ्या कविता रचलेल्या आहेत. कविभूषणाचा एक ग्रंथच आहे त्याला शिवराज भूषण म्हणतात. त्यामध्ये सगळे काव्य जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं गुणगान करणार आहे.
अरे किती गुणगान सांगावे ह्या लोकांनी शिवाजी राजांचे केले, म्हणजे यांना कळले होते शिवाजी राजा काय. त्याचे 2 ओळी सांगतो मी परत तुम्हाला कवी भूषणाच्या. तो काय म्हणतोय की जर देवा आम्हाला प्रसन्न देवाने जर विचारलं तुला काय पाहिजे तर आम्ही काय सांगू माहितीये, न राजा किसी राज के न व्यापारी जहाज के, न राजा किसी राज के न व्यापारी जहाज के, भिकारी हमें कीजियो शेर शिवराज के, शेर शिवराज के. तो काय म्हणतोय, देव प्रसन्न झाला, देवानं सांगितलं काय पाहिजे मला तर मी काय सांगेल, मला कोणत्या राज्याचा राजा करू नको, मला कोणत्या जहाजाचा व्यापारी करू नको, मला करायचं असेल ना तर शिवाजी राजा दारामध्ये भिकारी कर, मी राजापेक्षा मोठा होईल. काय पाहिजे आणखी, दानशीळ, उदारशीळ, दानशीळ, कर्तृत्वशीळ. समर्थ रामदासाने छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलं होतं. आपल्याकडे काय माहिती का, मी पहिले सांगितलं की इतिहास मला काय आवडतो ते सांगण्याचा लोक प्रयत्न करतात. मला काय आवडतो तो इतिहास नाहीये, इतिहास वास्तव काय तो स्वीकारला पाहिजे. मी पहिलं वाक्य वापरलं की माझा बाप असेल, माझा आजी असेल, चोर होता तर होता, एवढं मोठे पण दाखवा. मी माझ्या आज्यासारख्या चोऱ्या करणार नाही, हे मोठे पण दाखवा, पण बदलायचा प्रयत्न करू नका. ते रामदासाबद्दल ते काही गुरु वगैरे नव्हते, ते खोटाचे काही मूर्ख लोकांनी शिवाजी राजांचा गुरु बनण्याचा प्रयत्न केला रामदासांना. रामदास त्या काळातले समकालीन संत होते, प्रकांड पंडित होते. त्यांनी मनाचे श्लोक मोठा लिहिलेले, फार मोठ्या प्रमाणात लिहिलेले. दासबोध ज्याला म्हटलं गेलं ते दासबोध लिहिलं गेलेलं आहे. शिवाजी महाराजांना पत्र लिहिलंय. शिवाजी महाराजांना लिहिलेलं पत्र म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. ज्यांना इतिहासाचा अभ्यास किंवा ज्यांना इतिहास त्यातलं माहिती इथं बसलेली त्यांना ते कळेल. निश्चयाचा महाविरू बौद्ध जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आपल्याकडे एक वाद सुरू असतो बघा, काही जण म्हणतात गोब्राह्मण प्रतिपालक, काही जण म्हणतात बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज. मला फार चीड आहे त्या गोष्टींची. अरे शिवाजी महाराजांनी त्या काळातल्या समाजामध्ये रूढ असलेल्या अगदी तळागाळातल्या जातीपासून ब्राह्मणांपर्यंत सगळ्यांना सांभाळून घेतो, सगळ्यांना जीव लावला, सगळ्यांना कामाला लावलं, आणि गुन्हेगार असेल तर खालच्या जातीपासून ब्राह्मणापर्यंत एकाला सोडलं नाही. याला म्हणतात न्यायी राजा. आणि त्या राजाबद्दल मी वाद करायचा, तो गोब्राह्मण होता की बहुजन पालक होता, तो सगळाच होता. रामदासाने सांगितलंय बौद्ध जनाशी आधार म्हणजे बहुजन प्रतिपालक. पुढे काय म्हटलंय, गोब्राह्मण देव धर्म गोब्राह्मण कराव्याशी रक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. अरे या शिवाजी राजाच्या हृदयात नारायण जीवन बसलाय आणि त्यानं प्रेरणा दिली या सगळ्यांचं रक्षण करण्याची. इतकं सुंदर पत्र लिहिलंय. निश्चयाचा महामेरू बौद्ध जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग. परोपकाराची राशी उदंड घडती जाय अशी तयाचे गुण महत्वाची तुलना घ्यायची. शिवाजी राजांचे गुण सांगताना त्याची तुलनाच होऊ शकत नाही. समर्थ रामदास त्या पत्रात सांगतात तुलनाच होऊ शकत नाही. तयाचे गुण महत्वाची तुलना करायची. कोणासोबत तुलना करणार आहे, अरे याच्या हृदयातच नारायण येऊन बसलाय, त्याची तुलना कोणाशी होणार आहे. आणि हृदयस्थ नारायण, ज्याच्या हृदयात नारायण हे देव आहे, त्याच्यापुढे नतमस्तक होता येते. रामदास स्वामी त्या पत्रामध्ये सांगतायत प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. शेवटी म्हणतात की पूर्ण सांगत नाही. यशवंत वरदवंत नीतिवंत पुण्यवंत, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत नीतिवंत पुण्यवंत जाणता राजा. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी आयसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काय तुम्हा कारणी, तुमच्यामुळे धर्म राहिला आहे. आणि असा धर्मरक्षी या भूमंडळात या पृथ्वीवरच नाहीये. रामदासांची एक एक शब्द छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणार आहे. आम्हाला समजून घेता आलं पाहिजे चरित्र, आम्हाला समजून घेता आलं पाहिजे शिवाजी महाराजांचं चरित्र काय, आणि यात समकालीन लोकांच्या माध्यमातून समजून घेता आलं पाहिजे. तो कवी भूषण म्हणतोय वेद राखो विदित पुराण प्रसिद्ध राखो, वेद राखो विदित पुराण प्रसिद्ध राखो, राम नाम राखो सुमधुर. वेद राखले, पुराण राखले, रामाचं नाव राखलं. हिंदून की चोटी राखी, जी शेंडी हिंदून की चोटी राखी, रोटी राखी सिपाहान की. दुसरी हिंदूंची चोटी राखली नाही, फक्त हिंदूंचं धर्मरक्षण केलं नाही तर शिपाह्यांचं सुद्धा रक्षण केलं. त्यांची रोटी राखली, त्यांना पोटभर मिळू दिलं, उपाशी कोण मरू दिलं. इतकं बॅलन्स धर्म राखला. पण धर्म राखत असताना बॅलन्स कसा राखायचा, धर्माला कशा पद्धतीने चालवायचं. धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाहीये. हे सांगण्याचं काम, हे जगण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सांगण्याचं काम केलं. जनऊ राख दिले मी कांदो मी, जनऊ राख कांदे मी मला राखी कर. म्हणजे गळ्यातले जानवे राखले, गळ्यातली माळ राखली. देवल राखे, देव राखे देवल में स्वधर्म राखे घर, असं ते म्हटलंय. तेग बल शिवराज
देव राखे देवल में स्वधर्म राखे घर. म्हणजे त्यांनी देवळामध्ये देव राखले, घरामध्ये स्वधर्म राखला, पण हे सगळं करताना धर्माचा अवलंबन बाजू दिलं नाही. एखादी कालबाज हल्ली गोष्ट असेल तर ती कालबाज हल्ली गोष्ट त्यांनी बाजूला केली. आणि त्या इथं काय व्यवहारिक आहे. मी तर नेहमी सांगत असतो, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे दोन महान विभूती होऊन गेले ज्यांच्याबद्दल लोक काय नतमस्तक असतात आणि ज्यांचा उदो करतात. एक म्हणजे श्री प्रभू रामचंद्र, दुसरे श्रीकृष्ण. मी सांगत असतो की प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण दोघांची नीती जर एका ठिकाणी पाहिजे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघा. दोन्ही एवढा महान राजा होता. आदर्श राखला बरं का, आदर्श राखला, पण तो आदर्श राखत असताना व्यवहारवाद राखला. प्रत्येक वेळची नीती किती खतरनाक वापरली बघा. ज्यावेळी अफजल खान, मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे या तिघांनी शहाजी राजांना कर्नाटकच्या तंजावरमध्ये कैद केलं होतं. ते झोपेत असताना त्यांना घात करून कैद केलं. वास्तविकता शहाजी राजे आदिलशाहीचे सरदार, मुस्तफा खान, अफजल खान आणि बाजी घोरपडे पण आदिलशाही सरदार. पण शहाजी राजांच्या बद्दल या लोकांनी त्यांच्या मनामध्ये क्लिष्ट निर्माण केली आदिलशाहीच्या, की तो बंडखोर पाहतोय, त्याचा मुलगा इकडे बंड करतोय आणि याची त्याला साथ आहे. आता शहाजी जर पकडला, त्याला कैद केलं तर शिवाजी हात बांधून आपल्याकडे हजर होईल. आणि हे सगळ्यांना पटलं. ठरलं बेत कसला ते कारस्थान होतं. त्या कारस्थानानुसार शहाजी राजे तंजावरला झोपेत असताना त्यांच्यावर झडप घातली. त्यांना सकळ दंडात जखून आदिलशाहीच्या दरबारामध्ये आणलं गेलं आणि तात्काळ निरोप पाठवला शिवाजी राजांकडे की जसा आहे तसा हात बांधून आमच्या समोर शरणे, अन्यथा तुझ्या बापाला आम्ही खलास करू, त्याला जिवंत सोडणार नाही. प्रसंग खतरनाक होता. जीवावर बेतला असता त्यांनी बोलायचा प्रयत्न केला असता, पण साक्षात जन्मदाता बाप काहीतरी सापडलेला आहे. आबासाहेबांना मारलं जाणार आहे, आऊसाहेबांचं कपाळाचे कुंकू आता पुसलं जाणार आहे. असा बाका प्रसंग असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जी युक्ती लढवली ना, ती युक्ती जगाच्या इतिहासात कोणालाच कधी सुचली नाही. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी तातडीनं त्यावेळेचा औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर या औरंगाबादच्या जो काही सुभेदार होता, त्या सुभेदाराला तात्काळ पत्र पाठवून सांगितलं, शहाजहान बादशाहांना सांगा की आम्ही दोघं बापले का तुमच्या चाकरीमध्ये यायला तयार आहे, आम्ही इच्छुक आहे. आणि या गोष्टीची भनक आदिलशाहीला लागली म्हणून आदिलशहानं शहाजी राजांना म्हणजे माझ्या वडिलांना कैद केलं, त्यांच्या ते जीवावर उठलेत. कसंही करून आम्हाला अभय द्या, आम्ही तुमची सेवा चाकरी करायला इच्छुक आहे, तयार आहे. झालं त्या पद्धतीनं पत्र तिकडे पोहोचलं. शहाजहानचा आदेश आला, तिकडून निघाला खलिदा. तो खलिदा आदिलशाह जाऊन धडकला. फरमान, काय फरमान होतं आदिलशाहाला? आदिलशाहाला फरमान होतं की शहाजी राजांच्या केसाला धक्का लावायचा नाही. ते आमचे साकार आहेत, ते आमच्या सेवेत येऊ इच्छितात आणि तू अजिबात त्यांच्या केसाला धक्का लावायचा नाही. अशी परिस्थिती होती की ज्या परिस्थितीमध्ये स्वराज्य पूर्णपणे संपणार होतं. जीवाभावाची माणसं दबावून रक्त सांडून निर्माण केलं स्वराज्य संपायची वेळ होती. त्यावेळी शिवाजी महाराजांची युक्ती वापरली, जगात कधीच कोणाला सुचली नाही आणि आपल्या बापाला सुखरूप सोडवलं. हे शिवचरित्रातून आम्हाला कळतं, हे शिवचरित्रातून आम्हाला मिळतं. आणि म्हणून वेळोवेळी शिवचरित्र ऐकलं पाहिजे, वेळोवेळी शिवचरित्र समजून घेतलं पाहिजे, वेळोवेळी शिवचरित्र वाचलं पाहिजे आणि जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, खरं सांगू का, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लोक पावत चाललंय. मी 700 किलोमीटर येऊन व्याख्यान दिलं म्हणजे शिवाजी महाराज चरित्र जिवंत राहणार नाही. कोणतरी शिवाजी महाराज वेशामध्ये मी फिरलो म्हणजे शिवचरित्र जिवंत राहणार नाही. तुम्ही उद्या शिवनेरीवर जाऊन तिथं भगवे फेटे बांधून किंवा भगवे झेंडे दाखवून फिरलात म्हणून शिवचरित्र जिवंत राहणार नाही. जोपर्यंत आम्ही आमच्या जीवनात त्यांचे आदर्श घेत नाही ना, तोपर्यंत शिवचरित्र टिकणारच नाही. आणि म्हणून शिवचरित्राचे मारेकरी कोण असेल तर आम्ही आहोत, जे सांगतात की आम्ही शिवाजी महाराजांचे वारस आहोत, आम्ही शिवभक्त आहोत. आम्ही कपाळावर चंद्रकोर लावतोय, आम्ही गाडीवर शिवाजी महाराजांचं नाव लिहितोय, फोटो लावतोय, आम्ही घरामध्ये भिंतीपेक्षा एक मोठा फोटो छत्रपती शिवाजी महाराज लावतोय. ते जे आम्ही शिवाजी महाराजांचे भक्त म्हणून जगतोय ना, वारस म्हणून सांगतोय ना, ते खरे आम्ही शिवाजी महाराजांचे मारेकरी आहोत. कसे मारेकरी आहोत? कारण शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श वारसा आम्ही सोडला आहे. आज आमच्या देशामध्ये प्रत्येक अर्ध्या तासाला एक बलात्कार होतोय. मानव काय अधिकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस सांगण्याचा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, जी त्यांची राजकीय कारकीर्द 35 वर्षाची, त्या कारकिर्दीमध्ये 3 प्रसंग घडले, फक्त 3 प्रसंग जे स्त्रीवरच्या अत्याचाराचे होते. 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 3 प्रसंग घडणारं राज्य कुठं आणि अर्ध्या तासाला एक बलात्कार होणारं राज्य
राज्य कुठं? मग सांगा आम्ही काय शिवचरित्र शिकलो, काय अंगीकारलं? विचार करण्याची वेळ आली. डॉक्टर आंबेडकरांसारखा महान विद्वान सांगतोय की मला राज्य घटना लिहिताना अजिबात त्रास झाला नाही, कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन होतं. त्यांनी घालून दिलेला वारसा. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जय जयकार त्यांनी केला, जय शिवराय या नावाने. का? कारण या विद्वान माणसानं जगातले तत्ववेत्ते अभ्यासले होते, जगातले प्रशासक अभ्यासले होते, पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना अभ्यासलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून नतमस्तक होण्याचं काम त्यांनी केलं. आणि जय भवानी जय शिवराय ही जी घोषणा आहे ही डॉक्टर आंबेडकरांनी आणली. हा भाग वेगळा. मग हे मला सांगायचंय की त्यांच्या विचारावर निर्माण झालं आमचं राज्य, त्यांच्या विचारावर चालणारे आम्ही त्यांचे वारस. जर आज आमच्या माता भगिनी सुरक्षित नसतील, आज आमच्याबद्दल चारित्र्य संपत चाललं असेल, चारित्र्याची भावना उरत नसेल, तर शिवचरित्र आम्ही काय ऐकायचं? अरे शत्रूच्या स्त्रीच्या अंगावर हात लावायचा नाही असा सट्टा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. रांझ्याच्या पाटलाची घटना तुम्हाला माहिती आहे. त्याच्या खोलात जाऊन जर सांगायचं म्हणत रांझ्याच्या पाटलाने बलात्कार केलेला होता, फक्त व्यभिचार केलेला होता. हे व्यभिचार आणि बलात्कारामध्ये फरक असतो. तरी त्याचे हातपाय तोडले. माझ्या राज्यामध्ये व्यभिचार सुद्धा चालणार नाही. जगाच्या पाठीवर ज्या राजाच्या दरबारात एकदा स्त्री नाचली नाही ना, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आम्हाला लाज वाटली पाहिजे. शिवजयंतीच्या कार्यक्रमात आम्ही कोणाला नाचवतोय, आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम सांगतोय, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्त्रिया नाचवतोय. कुठे गेलाय आमचा स्वाभिमान? कुठे हरपलाय आमचा अभिमान? छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्ही मारली, आम्ही जाळली. आणि म्हणून आज त्या विचारांची आम्हाला गरज आहे, आज त्या प्रबोधनाची गरज आहे. आमच्या माता भगिनींनी सांगितलं पाहिजे हातीवर हात ठेवून की आम्ही शिवरायांच्या कन्या आहोत, आणि आमच्या मुलांनी सांगितलं पाहिजे आम्ही छत्रपती शिवाजी राजांचे मावळे आहोत. मेलो ना तरी बेहतर, पण पराया स्त्री माते समान सांगणाऱ्या तुकारामाचे आम्ही वारस आहोत. आम्ही परत दुसऱ्या स्त्रीकडे माते समान बघू. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला वारसा आम्ही जगू. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर दिग्विजय केला दक्षिणेचा. दक्षिणेचा दिग्विजय केल्यावर कर्नाटकच्या जिंजीपर्यंत पोहोचले. त्यांनी कुतुबशहासोबत मैत्री केली. आणि ज्यानं मुघलशाही लढवली, ज्यानं आदिलशाही लढवली, त्याच्यासोबत भांडण्यात शहाणपण नाही, एवढं समाज नाही. का शहाणा कुतुबशाह होता, म्हणून कुतुबशहानं शिवाजी महाराजांचं हसत स्वागत केलं, सांगितलं की तुम्ही आमच्या भावासारखे आहात. आणि शिवाजी राजाने मैत्री केली, दक्षिण दिग्विजय केला, फार मोठा प्रांत ताब्यात घेतला, प्रतिस्वराज्य निर्माण केलं तिकडे दक्षिणेमध्ये. आणि परतत असताना बेलवाडी या ठिकाणी शिवाजीराजांच्या सैनिकांनी शिवाजीराजे आले होते. बेलवाडीच्या गडीला वेढा दिला होता. बेलवाडीच्या गडीवर जी काही सावित्रीबाई नावाची स्त्री होती, तिला यल्लम्मा पण म्हटले गेलंय, ती सावित्रीबाई गडीचा लढवत होती. अतिशय लढवाई शूर स्त्री, हातामध्ये तलवार घेऊन लढायला उभी राहिली होती. अरे 1 महिना आमचे मराठी झुंजले, लढले, पण 1 महिन्यापर्यंत त्या धाडसी आणि अतिशय पराक्रमी स्त्रीनं ती गडी पडू दिली नाही. यशस्वीपणे गडी लढवली, यशस्वीपणे लढा दिला. शेख वजीर पाटील नावाचा आमचा सरदार हैराण झाला, भयंकर संतापला, जीवाच्या आकांताने लढला, आणि शेवटी गडी पडली. सावित्रीबाईला कैद करून समोर आणलं गेलं. सावित्रीबाईला कैद करून समोर आणलं गेलं. प्रचंड राग मनामध्ये होता. छोटीशी गडी 1 महिन्यापासून परेशान करत होती, आणि या कारणी सावित्रीबाई शेख वजीर पाटलाची नियत फिरली. शेख वजीर पाटलाचं मन ढळलं, आणि त्या स्त्रीवर शेख वजीर पाटलानं बलात्कार केला. बातमी शिवाजीराजांपर्यंत येऊन धडकली. बेलवाडीची गडी पडली, आपल्याला फती मिळाली, शिवाजीराजे आनंदले. त्याच वेळी दुसरी बातमी सांगितली त्या बातमीदारानं की महाराज पण एक वाईट घटना घडली, आपल्या सरदारानं उतावळी केली आणि त्या स्त्रीची आबरू घेतली. हे शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानात तप्त शिस्तवासी गेले. तार दिसून उभे राहिले, खवळले, बलवा शेख वजीर पाटलाला कैद करून आणा. आणि आमचा सरदार शत्रूला स्त्रीला हात लावला, त्या पकडून आणलं, जखमदंड केलंय, ते गायावाय करतायत. महाराज फार मोठा अपराध घडला, एक वेळ क्षमा करा. शिवाजीराजांना आदेश दिला, त्याचे डोळे फोडा. ज्या डोळ्यानं शत्रूच्या स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहिलं ना, त्या आपल्या माणसाने डोळे फोडण्याचा निर्णय देणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे ज्या सरदारानं माझ्यासाठी रक्त सांडलं, तो सरदार चुकलाय. पण अशी चूक केली की जी चूक क्षमेसारखी नाही, क्षमा करण्यासारखी नाही. त्या सरदाराने डोळे फोडले, आयुष्यभर त्याला कैदेत टाकलं, कोठडीत टाकलं.
इतका न्याय प्रिय राजा ज्या जगामध्ये असेल त्यास औरंगजेबासारखा शत्रू काय म्हणणार नाही, हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, एक नेक बंदा तेरा नेक बंदा आ रहा है. तेव्हा शत्रू सुद्धा मग पायापुढे लोटांगण घेत असतो. ते शत्रू सुद्धा लोटांगण घेत असतो. पोर्तुगीज एक गव्हर्नरांचं एक लिहून ठेवलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. अजून एक मी सांगतोय तुम्हाला, ते पत्र त्याचा लेख मला वाटतं संभाजीनगरच्या म्युझियम मध्ये तो लावलेला आहे, त्याचा फोटो लावला त्या पत्राचा. त्यामुळे तो काय म्हणतो माहितीये का, छत्रपती शिवाजी महाराज हे अलेक्झांडर सारखे होते, छत्रपती शिवाजी महाराज हे सेल्युकस निकेटर सारखे होते, ते सीझर सारखे होते. या सगळ्यांची गुण छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होते. म्हणजे जगाचे जे लोक होते, नेपोलियन बोनापार्ट असेल, त्या अलेक्झांडर असेल, या सगळ्या लोकांचे गुण एकत्रित कुठे असेल ना, ते छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होते. हे तो सांगतोय, मी सांगत नाही, आपण सांगत नाही, तो सांगतोय. आमच्या लोकांची किंमत आम्हालाच कळायला नाही. आणि म्हणून सांगतो की आपण ज्या वेळी सांगतोय ना, त्या शत्रूंनी गुणगान गायले, ते शिवाजी महाराजांचा आदर्श घेत आहेत. पण ज्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस सांगतो, त्यावेळी आमची जबाबदारी कैक पटीने वाढते की आम्ही चुकलो नाही पाहिजे. जर हे विचार आमच्या तरुणांच्या मनापर्यंत पोहोचवले, घराघरापर्यंत पोहोचले, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले, शाळा महाविद्यालयामधून पोहोचले, तर आमचे विद्यार्थी, आमचे तरुण घडल्याशिवाय राहणार नाही. चारित्र्यवान तरुण तयार व्हायला वेळ लागणार नाही. पण काय होतंय माहितीये का, एका फ्रेंच तत्ववेत्यानं असं म्हटलेलं आहे की मला एखाद्या देशातल्या तरुणांच्या ओठावरची गाणी ऐकू द्या, मी तुम्हाला त्या देशाचं भविष्य सांगतो. मला एखाद्या देशातील तरुणांच्या ओठावरची गाणी ऐकू द्या, मी तुम्हाला त्या देशाचं भविष्य सांगतो. जर त्या देशातल्या तरुणांच्या ओठावर देशभक्तीनं भागलेली गीतं असतील, जर त्या देशातल्या तरुणांच्या ओठावर पराक्रमाच्या गोष्टी असतील, जर त्या देशातल्या तरुणांच्या ओठावर देशनिष्ठा असेल, जर त्या देशातल्या तरुणांच्या ओठावर पुढे जाण्याची उमेद सांगणाऱ्या गोष्टी असतील, तर तो देश कदापि मागे राहणार नाही. पण जर त्या देशातल्या तरुणांच्या ओठावर डायलॉग असतील, झुकेगा नाही साला, तर तो देश मागे जायला वेळ लागणार नाही. नुकताच चित्रपट येऊन गेलाय, विचार करण्यासारखी वेळ आहे. मनोरंजन म्हणून चित्रपट पाहता तो तुमचा स्वतंत्र आहे, तुमचा अधिकार आहे. तुम्ही कोणतेही चित्रपट पहा, मला काही म्हणायचं नाही. पुष्पा नावाचा चित्रपट येऊन गेला, त्या पुष्पा नावाच्या चित्रपटाला एवढी तुडुंब गर्दी की पाहायचं काम नाही. की ज्या चित्रपटामध्ये कशाचं समर्थन केलंय, चोऱ्या करणं, ही व्यवस्था वेगळीच धरणं, पूर्ण व्यवस्था मोडकळी सांगणं, अख्खा पोलीस स्टेशन विकत घेणं, हे सांगणारे चित्रपट आमचे तरुण जर भरभरून पाहत असेल आणि तो आम्हाला आदर्श वाटत असेल, तर आमचे तरुण बिघडायला वेळ लागणार नाही. आमच्या तरुणांनी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे. छावासारखा चित्रपट, त्या चित्रपटाने गाणं शिकवला, अरे काय आमचं रक्त आहे आणि काय आमचा वारसा आहे हे सांगणारा चित्रपट आम्ही बघितला पाहिजे. बघा तुमच्या अंगामध्ये कसं मुठभर नाच चढतं, कसा स्वाभिमान निर्माण होतो, देशभक्ती, धर्मभक्ती, राष्ट्रभक्ती कशी निर्माण होते, ते चित्रपट बघा. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र बघा, ते वाचा, समजून घ्या. जा कधीतरी गडकोटांवर, अरे कसे लढले असतील, कसे जगले असतील, कसे वावरले असतील आमचे मावळे, कसे लढले असतील आमचे महाराज. मग कळतं आम्हाला काय शिवचरित्र. कुठे फिरताय तुम्ही, अरे कसले पिकनिक करताय, पिकनिक करू नका, ट्रेकिंग करा, अरे मोहिमा करा, गड किल्ल्यांवर जा. आमचे जे काही पालक असतील हजर त्यांना सांगतो, आपल्या मुलांना कुठं न्या की नका नको, किल्ल्यावर न्या, गडांवर न्या आणि सांगा इतिहास समजून. ज्यावेळी रायगडावर गेलो मला आवडून असं अभिमानाने सांगावंच वाटतं. रायगडावर पहिल्यांदा ज्यावेळेस गेलो, त्या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये मी ज्यावेळेस डोकं टेकलं, त्यावेळेस त्या अख्ख्या पिंडीला मी प्रत्येक ठिकाणी स्पर्श केला. कारण माझं ऊर भरून येत होतं की या पिंडीला कुठेतरी माझ्या राजांचा हात लागलेला आहे. तिथेच मी सुद्धा स्पर्श करतोय, माझ्या अंगावर तारावरून काटा उभा राहिला. त्या रायगडाच्या मातीला मी स्पर्श केला, तेच वाटलं की माझ्या राजाचे पाय लागलेले. हा अभिमान ज्यावेळेस तुमच्यामध्ये निर्माण होईल, हा सांगितला गेला पाहिजे, हा म्हणजे स्वतःमध्ये भिनला पाहिजे. ज्यावेळेस भिनतोय ना, त्या सांगायची गरज पडत नाही. आणि मन निर्माण होते शिवचरित्र, मन निर्माण होतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरचे मावळे, आणि मग निर्माण होतं ते स्वराज्य. आणि मग त्या स्वराज्यामध्ये राज्य चालतं ते रयतेचं, ते जनकल्याणाचं. आणि म्हणून शिवचरित्राचे आम्हाला नितांत करायचं, म्हणून आम्ही शिवचरित्र समजून घेतलं पाहिजे, म्हणून ते शिवचरित्र आम्ही ऐकलं पाहिजे. हे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गेलं पाहिजे, प्रत्येक माणसापर्यंत गेलं पाहिजे.
पैसा कमवायचा तुमचा प्रश्न आहे, पण पैशाच्या मागे लागत असताना आमचे संस्कार विसरता कामा नये. आमचे संस्कार आम्ही सोडले नाही पाहिजे. अरे ज्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थिती होती, पण आपलं 22-18,000 काही 300 समथिंग दिवसाचं जे आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, 50 वर्षाचं आयुष्य, ते आयुष्य उभं आयुष्य 15 वर्षापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत केवळ दुसऱ्यासाठी जगलेला हा माणूस. जा कधी त्या राजगडावर, त्या राजगडावर जर तुम्ही बाले किल्ल्यावर गेला तर बाले किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्याचा तुम्ही जागा पहा. आणि त्या वाड्याची जागा म्हणजे आपल्याकडच्या एखाद्या चांगल्या माणसाचा हॉल असतो तेवढा. आणि जो राजा 24 वर्षाच्या किल्ल्यावर राहिला त्याचा वाडा एवढा छोटासा कुठंच होतो. म्हणून त्यांना श्रीमान योगी म्हटलंय. सकल भोगाचा करून त्याग साधीचे जो योग, सगळ्या भोगाचा त्याग केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आपण पाहतो, तर तुम्ही त्यांचा मूळ फोटो पाहिले, त्या फोटोमधून तुम्हाला त्यांच्या अंगावर दागिने दिसणार नाही. आपण सजवतोय, हार घालतोय, मानत्या घालतोय, भार दाखवायचा प्रयत्न करतोय, पण आवर्जून गळ्यामध्ये आई भवानीची कवड्याची माळ घालायला कधी विसरले नाही. त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आचारशील, विचारशील, दानशील, सर्वज्ञपणे सुशील, सर्वाठही आचारशील, जगणं, विचारशील, विचार एवढे महान, आचरण एवढं महान, आणि त्याचबरोबर दानी वृत्ती. म्हणून कवी भूषण म्हणतोय की भिकारी आम्ही की जो शेर शिवराज. आम्हाला भिकारी कर बाबा त्या राजाचं, कारण तेवढा उदार आहे, एवढा दानी आहे, कोणाला वापस जाऊ देत नाही. प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे, प्रत्येक गोष्ट. आणि म्हणून अनेक पैलू, मी तो 1-2 पैलूवर तुमच्या समोर बोललोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन जर सांगायचं म्हटलं तर मला आग्र्याबद्दल बोलायचं, वेळ आपल्याकडे नाहीये. एक गोष्ट 1-2 मिनिटं सांगतो फक्त, पूर्ण सांगत बसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते त्यावेळी स्वराज्यापासून ते जवळपास 1,500 किलोमीटर आत गेले होते. आणि तो 1,500 किलोमीटरचा मुलूक पूर्ण मोगलांचा होता, पूर्ण मुलूक मोगलांचा होता. जवळपास 400 लोक शिवाजी महाराजांसोबत होते. हत्ती होते, घोडे तर होते, पण हत्ती होते. जे हत्ती अतिशय अवाढव्य प्राणी, स्लो गतीने चालणारा, लपून येता येत नाही कुठं कुणा, असं होत नाही शेताकला घेऊन गेलो. एवढे सगळे लोक, एवढे सगळे प्राणी, हे सगळे सोबत नेले शिवाजी महाराजांनी. तिथे काय घडलं तुम्हाला माहिती, औरंगजेबाने दगा केला, कैद केलं, कैदेत टाकलं. शिवाजी राजांनी युक्ती लढवली, आग्र्यातून बाहेर पडले, सुखरूपपणे राजगडाला परतले. हे सगळं घडत असताना शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग एवढं जबरदस्त होतं की त्या 400 पैकी एक सिंगल माणूस सुद्धा जीवानिशी गमावा लागला नाही. एवढंच काय, एक हत्ती सुद्धा गमावला नाही, एक घोडा सुद्धा गमावला नाही. आणि 1,500 किलोमीटर सगळा शत्रूचा मुलूक, त्या सगळ्या मुलखातून औरंगजेबाच्या परवानगीनं सगळे माणसं वापस आणले. याला म्हणतात प्लॅनिंग. ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी करावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया, गनिमी कावा, एक स्वतंत्र विषय बोलण्याचा गनिमी कावा. गनिमी कावा जर बोलत राहतो 1-1.5 तास पुरणार नाही आपल्याला. शिवाजी महाराजांचं दुर्लक्ष राहायला सगळ्यात मोठं क्षेत्र जे ते हेर खातं. शिवाजी महाराजांनी असं प्लॅनिंग केलं, तसं प्लॅनिंग केलं, एवढ्या लढाया मारल्या, अफजल खान फाडला, शाहिस्ते खान तोडला, औरंगजेबाच्या हातात तुरी दिल्या, असं केलं, फतेह खान पळाला, फतेह खानाची फजिती केली, त्या सालेरच्या लढाईमध्ये दणदणीत विजय मिळवला. हे सगळं खरं आहे, पण हे सगळं खरं करण्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं खरं काय असेल ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हेर खातं एवढं गोपनीय होतं, एवढं गोपनीय होतं की बहिर्जी नाईक, विश्वास असे 2-3 नावं जर सोडले तर ते हेर खात्याच्या लोकांची नावं इतिहासाला पण माहित नाही, एवढं गोपनीय होतं. त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज, लक्षात घ्या मित्रांनो. आणि या सगळ्या पाठीमाग काय होते, स्वराज्यातली माणसं, एक एक माणूस. बहिर्जी नाईक अरे दिल्लीत जाऊन आला राहिला, आग्र्यात जाऊन राहिला, सुरतेत जाऊन आला, सुरतेची खडाखडा माहिती काढली, तिकडे कर्नाटक पर्यंत जाऊन आला, पण कोणाच्या बापाला समजलं नाही की राजांचा माणूस. त्याचं नाव बहिर्जी नाईक. लाख मेले चालतील, पण लाखाचा पोशिंदा झाला पाहिजे. राजे तुम्ही जा, अरे एक बाजी मिळाला 1000 बाजी तयार होतील, पण एक शिवाजी मिळाला दुसरा शिवाजी स्वराज्याला मिळणार नाही, असं सांगून 9 तास त्या खिंडीत लढणारा बाजी प्रभू देशपांडे स्वराज्यात होता. पोराचं लग्न 2-4 दिवसांनी टेकलं, पण आधी लगीन कोंढाण्याचा मग रायबाचं सांगणारा आणि लढता लढता त्या तोरण्यावर कोंढाण्यावर स्वतःच बलिदान देणारा तानाजी स्वराज्यात होता. म्हणून स्वराज्याचा सेनापती प्रतापराव गुंजर, त्याला राजाने सांगितलं काय कोण कारणे सल्ला केला, जोपर्यंत बैलोल खानास गदेश मिळत नाही तोपर्यंत आम्हाला तोंड जाऊ नका. अरे आमचा राजा ज्या छत्र सेनापतीला सांगतो का आम्हाला तोंड जाऊ नका ना, तर 6 लोकांना सोबत घेऊन 7 लोक 10,000च्या फौजेमध्ये घुसतात
आणि लढता लढता 5-25 लोकांना कापून मरतात. तो प्रतापराव गुजर स्वराज्यामध्ये होता म्हणून स्वराज्य उभं राहिलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानावर लढताना अफजल खानाचं सैन्य मारताना उभं राहिलं. 1-1 लाख मोलाची माणसं शिवाजीराजांकडे होती. आजही तुम्ही प्रतापगडावर गेला तर त्या प्रतापगडाच्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये काचेमध्ये सजवून ठेवले एक अलंकाराचं लेणं आहे. ते लेणं म्हणजे आमच्या हंबीरराव मोहितेची तलवार आहे. त्या तलवारीवर 6 स्टार उमटवलेले. 100 माणसं मारले की 1 स्टार त्या तलवारीवर उमटवला जायचा. एकाच दिवसात 600 माणसं कापले म्हणून 6 स्टार उमटून ती तलवार आज अभिमानानं 400 वर्षापासून इतिहास मित्रांनो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्या इतिहासामध्ये घडलेली माणसं, लढलेली माणसं, वीर मरण मिळवलेली माणसं इतिहासामध्ये अजरामर झाली. कितीतरी नामिक, कितीतरी अनामिक, आणि गावातला आणि घरातला प्रत्येक माणूस त्या स्वराज्यात सामील होता. मला आवर्जून सांगावं असं वाटतं, तो मध्ययुगीन कालखंड होता. त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये काय व्हायचं, रणांगणावर लढाई पेटायची. कुणी कोणतरी एक सैन्य आलेलं असायचं, त्याचा सरदार असायचा. दुसऱ्या बाजून दुसरं सैन्य, त्याचा सरदार. समोर भिडायचे, लढाई व्हायची, लढाई चढाई सुरू असायची. अतिशय गतीत लढाई आली असताना एखादा सरदार पडायचा, सेनापती पडायचा. सेनापती पडला रे पडला की सैन्य पळत सुटायचं आणि त्यांचा पराभव व्हायचा. ज्यावेळी सेनापती पडला त्यावेळी पळून जायची जी प्रथा होती, जी परंपरा होती, मौलांकडे होती, आदिलशाहीमध्ये, कुतुबशाहीमध्ये, निजामशाहीमध्ये, किंबहुना सगळ्यांमध्ये होती. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबासारख्या आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या बलाढ्य माणसासोबत या महाराष्ट्रातला प्रत्येक घरातला, प्रत्येक जातीतला माणूस 25 वर्ष लढला. मराठेशाही संपाला औरंगजेबाला याच मातीत गाडला पण मागे हटला नाही. ही शिकवण होती छत्रपती शिवाजी महाराजांची. अरे सेनापती पडल्यावर पळून जाण्याची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती गेल्यानंतर 25 वर्ष जनता लढते, रयत लढते. सैनिक काय लढणार नाही, रयत लढते. याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य करत होते आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला दाखवलेला मार्ग आहे. मित्रांनो, एक एक पैलू उलगडत गेला तर छत्रपती शिवाजी महाराज कळतात. त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन बघा आणि मग शिवचरित्र अभ्यासा, समजून घ्या, जीवनात उतरा. खात्रीने सांगतो तुम्हाला, इथून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही, जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि मग बघा काय अभिमान वाटतोय, काय आनंद वाटतोय जीवन जगण्यामध्ये. हे जीवन कुठेतरी गुटखी खाऊन मारण्यासाठी नाही, कुठेतरी व्यसन करून मारण्यासाठी जीवन नाही, कुठेतरी लपड करत फिरण्यासाठी जीवन नाहीये. आणि योग्य वेळी तुमचं लग्न होणारच आहे, योग्य वेळी तुम्हाला एक जीवनसाथी मिळणारच आहे. आमच्या भारतीय संस्कृतीने एक महान परंपरा निर्माण केली संस्काराची, ती म्हणजे 16 संस्कारापैकी एक विवाह संस्कार. आणि तुम्हाला तुमचा साथीदार मिळणार आहे, शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यावर जीवापाड प्रेम करा, हे सांगणारी आमची संस्कृती आहे. कसली लपडे करत फिरताय, ही पाश्चात्य संस्कृती आहे. त्यामुळे कुटुंब संस्था उद्ध्वस्त होत चाललेली आहे. आणि त्यामुळे माणूस स्वतःकडे पाहू लागलाय, स्वतःचं जीवन जगू लागलाय, उपभोगाकडे चाललेला आहे. जर आमच्या राजाने उपभोग पाहिले असते तर आज आम्हाला एवढं देखणं स्वराज्य आमचा वारसा ठेवून जाऊ शकले नसते. आणि म्हणून हे जीवन अंगीकारा. आणि म्हणून सांगावं असं वाटतं, मला आवडून म्हणावं असं वाटतं मित्रांनो, वाढतो आहे अंधाराचा दिवा पाहिजे. अरे वाढतो आहे अंधाराचा दिवा पाहिजे. मासाहेब विचाराने का होईना, मासाहेब विचाराच्या रूपाने का होईना, या देशाला पुन्हा एकदा तुमचा शिवा पाहिजे, पुन्हा एकदा तुमचा शिवा पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला या ठिकाणी बोलवलं, मला मान सन्मान केला, मला ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करते की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, या तिघांनाही प्रथम मानाचा मुद्रा. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज आपण राष्ट्रीय सेवा योजना व गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत. या शिवजन्म महोत्सवासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत शिवछत्रपतींच्या जन्माने पावन झालेले या जुन्नर तालुक्यात
खऱ्या अर्थानं आपल्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन बुलढाण्यावरून इथपर्यंतचा प्रवास त्यांनी रात्री केलेला आहे. ते प्राध्यापक किरण जायभाई यांचं पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या या अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आजचा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना आणि गुणवत्ता सुधारांतर्गत या ठिकाणी होत आहे. या संयोजकांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत, या मान्यवरांचंही मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. महाविद्यालयातील माझे सर्व सहकारी, विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जी छान प्रकारे सूत्रसंचलन करते ती सायली, त्याचबरोबर माझ्या महाविद्यालयातील सर्व शिवप्रेमी शिवभक्त विद्यार्थी मित्र, जायभाई सरांनी तुम्हाला शिवाजी महाराजांचे जे आपल्याला माहित नाहीत असे अनेक पैलू या ठिकाणी आपल्याला सांगून दिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासत असताना किंवा ऐकत असताना अंगावरती शहारे उमटतात. एक एक प्रसंग या ठिकाणी ऐकावा अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अजून काय आणखी काय असतील असे अनेक पराक्रम शिवाजी महाराजांनी या ठिकाणी गाजवलेले आहेत. या शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो. जायभाई सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या देशातील तरुणांनी जर छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले आणि ते जर आदर्श आपले असतील, ते आदर्श जर आपण या ठिकाणी ठेवले तर या भारत राज्याचा पूर्ण देशामध्ये गलबला, त्याचबरोबर भारत राज्य एक सुराज्य राज्य होण्याशिवाय राहणार नाही हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. अनेक गोष्टींचं पैलू या ठिकाणी त्यांनी उपभोगले आहे. त्यांनी सांगितलेल्या, त्यांनी दिलेल्या विचारातून, त्यांनी सांगितलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक पराक्रमातून, जे पराक्रम आपल्याला माहित नाहीयेत, अगदी सुरुवातीचा पराक्रम त्यांनी सांगितलेला आहे की शिवाजी महाराज हे आपल्याला तासनतास ऐकण्याची गोष्ट नाहीये, ते समजून घेतले पाहिजेत. त्यांचे विचार आपल्या मनामध्ये अंगीकारले पाहिजेत. ज्या ज्या वेळेला आपल्या मनामध्ये वाईट विचार येतील तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही आठवा. तुमचं मन विचलित झालेलं असेल ते पुन्हा जागेवरती येण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही. बोलण्यासारखं खूप आहे. मी तुम्हाला अध्यक्ष भाषण करण्यासाठी उभा आहे. जायभाई सरांनी या ठिकाणी जे काही विचार आपल्याला मांडलेले आहेत ते विचार मनी अंगीकारा. आपलं जीवन, आपलं भविष्य हे उज्ज्वल झाल्याशिवाय घडणार नाही, एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यांनी जे काही विचार आपल्याला मांडले आहेत त्यातून मी तुम्हाला परावृत्त अजिबात करणार नाही. शेवटी जाताना एक विनंती करणार आहे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आज आपण शिवजन्मभूमीवरती शिवजन्म महोत्सव साजरा करत आहोत आणि आपल्या महाविद्यालयामध्ये आता 12वीची परीक्षा सुरू आहे. परीक्षेमध्ये परीक्षार्थी विद्यार्थी जवळपास 12 ब्लॉक आपल्या या ठिकाणी परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षा देत आहेत. आत्ताच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण ऐकलेले आहेत, अंगीकारायचे आहेत. आपण जाताना कोणत्याही पद्धतीने महाविद्यालयामध्ये वावरताना, महाविद्यालयामध्ये थांबताना कोणत्याही पद्धतीने इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना, परीक्षार्थींना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. नुसतं शिवाजी महाराज ऐकण्याची गोष्ट नाही, पुनश्च एकदा मी या ठिकाणी त्याचा उल्लेख करतो. पुनश्च एकदा व्यासपीठावरील सर्वांचं, त्याचबरोबर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हा शिवजन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. खऱ्या अर्थानं तो उद्या आहे, पण उद्या आपल्याला शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी महाविद्यालयामध्ये शासनाने या ठिकाणी सुट्टी दिलेली असते. एक औचित्य या ठिकाणी आपण साधून आज हा शिवजन्मोत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत. आपण सर्वांना शिवजयंतीच्या, शिवजन्मोत्सवाच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो.
जाताना जर पाहिलं तर ज्यावेळी 1 वर्षापूर्वी ओतूर सायकल ग्रुपची एक रॅली ओतूर ते शेगाव गेली होती, त्यावेळेस त्या सायकल रॅलीसाठी चहापान नाश्ता ओतूर सायकल ग्रुपच्या वतीनं आजचे व्याख्याते सन्माननीय किरणजी जायभाये त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. धन्यवाद. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर येथील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर किरण जायभाये यांचे मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर आपल्याला मानाचा मुद्रा. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्रजी अवघडे सर हे देखील या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले, त्यांचे मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर के डी सोनवणे सर, रमेश रिसाट सर याही मान्यवरांचा त्या ठिकाणी आभार. आपला राजमाता म्हणून लाभलेल्या मध्य मॅडम त्यांनाही मानाचा मुद्रा. त्यानंतर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे जे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निलेश काळे सर, प्राध्यापिका सुवर्णा डुबरे मॅडम, राजेंद्र आंबवणे सर आणि विद्यार्थी विकास मंडळाचे कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर रुगले यांचे मी या ठिकाणी विशेष आभार मानतो. आणि त्याचबरोबर सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, ओतूर गावचे सरपंच छाया तांबे मॅडम, त्याचबरोबर ओतूर गावामधील जे काही नुकतेच प्रमुख पाहुणे म्हणून सायकल ग्रुपचे सदस्य, सायकल ग्रुपचे जे काही मेंबर्स उपस्थित राहिले त्यांचे त्या ठिकाणी मी आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी विद्यार्थी बंधू भगिनींचे आभार म्हणून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. सर्वप्रथम विद्यार्थिनी बाहेर जातील आणि त्याच्यानंतर विद्यार्थी गाडीवर उठतील.